नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेतील आज 32वा भाग. हा सिनेमा तिसरा असल्यामुळे धुमाकूळ रुटीन बसलं होतं. त्याप्रमाणे कदम यांनी सेन्सॉरच्या कामाला सुरुवात केली. सेन्सॉर स्क्रिप्ट माझ्या सहीचे अर्ज दाखल केले आणि सेन्सॉर ट्रायलची तारीखही मिळवली. संपूर्ण चित्रपट विनोदी आणि मनोरंजक असूनही त्यात कुठेही द्वैती संवाद भडक शृंगार नव्हता. त्यामुळे त्यात सेन्सॉरला काही आक्षेपार्ह वाटणार नाही असा आम्हाला विश्वास होता. पण ती ट्रायल झाली आणि वैद्यसाहेबांच्या काळजीच्या स्वरात मला फोन आला. गोडबोलेसाहेब, सेन्सॉरच्या लोकांनी 3-4 दोषींना आक्षेप घेतला आहे आणि ते कर्ज देण्याचा आग्रह धरला आहे. त्या दोघांना रस्त्यात पैशाचे पाकिट सापडते तेव्हा अजय म्हणतो की आपण पोलिसाकडे देऊ. त्यावर विजय म्हणतो की नको, पोलिसच ठेवून घेतील, त्यापेक्षा ते आपणच ठेवून घेऊ. ही वाक्ये पोलीस खात्यावर अविश्वास व्यक्त करतात म्हणून काढायला सांगितलं आहे. नंतर दोन्ही नायिका नृत्य करीत पोलिसांना भुरळ पाडतात आणि पोलीस चौकीत जातात. त्यानंतर त्या गुंगीचे फवारे मारून पाऱ्यावरील पोलिसांना बेशुद्ध पाडून नाटकाची सुटका करता असा सीन आहे. त्यातील फवारे मारण्याचा भाग, त्यामुळे गुन्हेगारांना नवीन युक्ती कळेल म्हणून काढायला सांगितलं आहे. मी म्हटलं, पोलीसच काय, पण कमिशनरने लाच खाण्याची अनेक दृश्ये हिंदीमध्ये दाखवतात की. शिवाय गुंगीचे फवारे हा नवीन शोध थोडाच आहे. याहून गंभीर अनेक गोष्टी इतकेच काय, पोलिसावर स्टेनगनने गोळ्या घातलेले सीन्सही सर्रास दाखवतात. मग आपल्यालाच आक्षेप येण्याचे कारण काय आहे? तुम्ही त्या कमिटी मेंबरने समजावून सांगा ना. वैद्यसाहेब म्हणाले, अहो ते सगळं सांगून बघितलं पण ते ऐकायलाच तयार नाही. त्यांचे म्हणणे, आम्ही हे कर्ज देणारच, तुम्हाला मान्य नसतील तर अपील करा, पण तसे केले म्हणजे त्याचा खर्च वाढेल, शिवाय त्यात काय होईल हे सांगता येत नाही. कारण सध्या सिनेमामुळे गुन्हेगारी वाढत आहे, तेव्हा सेन्सॉरने कडक राहावे असेच त्यांचे धोरण आहे आणि अपील करायचे म्हणजे त्यात काही 2-3 महिनेही जातील आणि तोपर्यंत तयार पिक्चर प्रोड्युसरही रिलीज करताच येणार नाही. मी म्हटलं, वैद्यसाहेब, आपली काही दादा कोंडक्यांच्या एवढी सेन्सॉरची भांडायची जिद्द व जिगर नाही. ते करायला दादाच पाहिजेत. आपण ते कर्ज मान्य करूया आणि सेन्सॉर सर्वे घेऊन रिलीजच्या मार्गाला लावूया. त्यावरचे वैद्यांचे उत्तर संकलनाचा विचार करून दिलेले होते. ते म्हणाले, पहिल्या कटचे विशेष काही नाही, तो केला तर फारसा फरक पडणार नाही, पण दुसऱ्या कटमुळे गुंगीचे फवारेच काढले तर मग पोलीस बेशुद्ध कशामुळे पडले हे प्रेक्षकांना कसे कळणार? ते कट केल्यावर एकदम जर्क येईल आणि त्या सीनची सगळी लिंकच सुटेल. त्या तणावाती मला विनोद सुचून मी म्हटले, तो कट करून तेथे एक पाठी टाकू की सेन्सॉरने येथील गुंगीचे फवारे मारण्याचे दृश्य कट केले आहे. त्यावर वैद्यसाहेब कधी न हसणार ते सुद्धा हसले. मी पुढे म्हटलं, जर्क आला तर तो कसा कमी करायचा यात तुमचं वैद्यसाहेब कौशल्य आहे, तेवढं आपण करूया. बाकी प्रेक्षक सुज्ञ असतील, ते समजतील असे म्हणून त्यांच्यावर सोडून देऊया. शेवटी हा विनोदी सिनेमा आहे, आपण कुठलं गंभीर करत नाही आहे. ठीक आहे, तसे मी करतो, पण हे कट देऊन ते यू सर्टिफिकेट न देता UA सर्टिफिकेट देणार आहेत, वैद्य म्हणाले. मी म्हटले, त्यांना काय द्यायचे ते सर्टिफिकेट देऊ दे, प्रेक्षकांना काय करायचे ते प्रेक्षक ठरवतील. आपला वधू पक्ष आहे तेव्हा सेन्सॉरचा वर पक्ष आहे. त्यांच्या सर्व अटी मान्य करूया आणि सर्टिफिकेट पदरात पाडून घेऊन आपण आपल्या उद्योगाला लावूया. त्याप्रमाणे वैद्यसाहेबांनी आपले सर्व संकलन कौशल्यपणाला लावून त्या सीनमधील तो भाग कट केला. त्यामुळे मागेपुढेही काही कापाकापी आवश्यक वाटली तीही केली. तसे लॅबचे सर्टिफिकेट, त्या कटची निगेटिव्ह व व्हिडिओ कॅसेट हे सगळे सेन्सॉरला सादर केले. निर्मात्याने सिलिंगसाठी समक्ष न जाता दुसऱ्याला अधिकारपत्र दिले तरी आता चालत होते. त्यामुळे मी ते वैद्यसाहेबांच्याच नावाने दिले आणि त्यांनी ते देऊन स्वतः सही करून सर्व प्रक्रिया पूर्ण केली. या सगळ्यानंतर आम्हाला डाव्या कोपऱ्यात मध्यम आकाराचा कर्ज दर्शवणारा त्रिकोण काढून वर UA सर्टिफिकेट 3 मे 1990ला मिळालं. पहिल्या सिनेमानंतर 20 महिन्यांनी दुसरा सिनेमा सेन्सॉर झाला, तर दुसऱ्यानंतर केवळ 16 महिन्यातच हा तिसरा सिनेमाही सेन्सॉर झाला. सिनेमाचा पाळणा लांबण्याऐवजी जवळजवळच येत चाललो होता असं मला वाटायला लागलं. येथेच कालानुक्रम बाजूला ठेवून हे सांगितलं पाहिजे की धुमाकूळ मोठ्या इतकाच किंबहुना त्याहून जास्त बाळगोपाळांनी एन्जॉय केला. लाल गेंडा आणि ही हा ठुश हे त्यांच्या खेळातले शब्द बनले. UA सर्टिफिकेटची त्यात काही अडचण आली नाही. दूरदर्शनवर मात्र केवळ U सर्टिफिकेट असेल तरच सिनेमाचे प्रक्षेपण करायचे असा फतवा असल्याने तिथे मात्र पुढेही अडचण आली. पण व्हिडिओमध्ये आणखी काही किरकोळ बदल करून केवळ त्या प्रसारणासाठी आम्ही सेन्सॉरचे U सर्टिफिकेट मिळवले आणि तीही अडचण दूर करून
धुमाकूळ पुढे दूरदर्शनवरही अनेकदा दाखवला गेला आणि लोकांनी तो भरपूर आवडला. सेन्सॉर या विषयावर कितीही लिहिले तरी ते अपुरेच पडेल असाच तो विषय आहे, हे मात्र खरे. सेन्सॉरची अडचणी येत आहे असे वाटल्याने धुमाकूळ त्या रिलीजचा कार्यक्रम आम्हाला आधी ठरवता आला नव्हता. द्रुपद शहाने पुणे आणि मुंबईसाठी थिएटरची चाचपणी करून ठेवली होती. पुण्यात प्रभाससाठी प्रयत्न करूनही पै यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. भानुविलास तर आता बंदच पडलं होतं. मराठी वर्णाचे तिसरे चित्र म्हणजे विजय, पण तेथेही आधीच इतर निर्मात्यांनी नंबर लावून ठेवले होते. मुंबईमध्ये प्लाझा सिनेमा थिएटरला मोठे वळण होते. त्यासाठी द्रुपदने बोलून ठेवले होते व ते रेग्युलर शोची मॅटिनी शोसाठी मिळण्यासारखे होते. सातारला यावेळी मात्र आठवले मॅडमचा आग्रह मानून जयविजयालाच तो लावायचा हे नक्की झाले होते. अर्थात सेन्सॉर सर्टिफिकेट हातात येईपर्यंत कोणत्याही तारखा निश्चित करता येत नव्हता. एकदाचे ते UA का होईना पण सेन्सॉर मिळाले म्हटल्यावर पुढचा मार्ग मोकळा झाला. सातारला 15 दिवसांची तारीख आम्ही रिलीजसाठी निश्चित केली. पण अनेकदा अनपेक्षितपणे काही चांगल्या घटना सुद्धा घडतात. तशी प्लाझाची पुढच्याच आठवड्यात मॅटिनीची तारीख मिळाली. त्यामुळे मग शुभारंभ साताराऐवजी मुंबईतच होणार हे निश्चित झाले. मध्ये 8 दिवसाचा अवधी असल्याने पूर्वप्रसिद्धीला तो अपुरा होता. पण तरीही द्रुपदने पेपरमध्ये जाहिरात दिल्या. दादर, प्रभादेवी व माहीम भागात भरपूर पोस्टर लावण्याची व्यवस्था केली आणि एका वृत्तपत्रात चित्रवृत्तांत येईल हे सुद्धा पाहिले. मुंबईत पोस्टर लावण्यासाठी प्रत्येक पोस्टरमागे महानगरपालिकेला ₹1.5 तेव्हा कर म्हणून द्यावा लागे. शिवाय पोस्टर चिकटवायची मजुरी ₹2 असे. म्हणजे एका पोस्टरला छपाईचा खर्च ₹2 व लावायचा खर्च ₹3.5 असा मामला होता. पण त्याला इलाज नव्हता. शुभारंभ अचानक ठरल्याने कलाकारांच्यापैकी कोणी येऊ शकत नव्हते. त्यामुळे मोजके सिने पत्रकार, काही वितरक व मित्रमंडळी आणि नातेवाईक अशा 20-25 जणांना मी मुंबईला निमंत्रित केलं होतं. थोडक्यात कोणताही औपचारिक समारंभ न होता पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने धुमाकूळ मुंबईत प्रथम प्रदर्शित होणार होता. या दरम्यान व्हिडिओ राईट्स विकण्यासाठी आमची खटपट चालू होती. वेगवेगळ्या व्यावसायिकांशी चर्चा चालू होत्या, पण रॉयल्टीच्या रकमेत जमत नव्हते. यातीलच एक होते मूव्ही TV कंपनी केवल सुरी. त्यांनी सिनेमा रिलीज झाल्यानंतर तो कसा चालतो हे बघू व मग चर्चा करून सांगितले होते. सिनेसृष्टीच्या परंपरेप्रमाणे शुक्रवारी प्लाझाला चित्रपट लागणार होता, म्हणून मी गुरुवारी सकाळीच मुंबईला गेलो. प्रिंटची पूजा वगैरे करून ठेवली. नाच बिल्डिंगमध्ये जाऊन नितीन दातार, मी व द्रुपद मिळून पुढच्या बुकिंगसंबंधी चर्चा केली. पुण्याला डेक्कन टॉकीज मिळत होते, ते न घ्यावे तर मग सुट्ट्यांचा मोसम संपवून पावसाळा सुरू झाला असता. तो सर्व विचार करून डेक्कनच नक्की करायचे असे ठरले. म्हणजे मग आधी मुंबई, पुढच्या आठवड्यात सातारा व नंतर लगेचच पुणे अशी तिन्ही महत्त्वाची सेंटर्स कव्हर झाली असती. तिथूनच केवल सुरींना फोन केल्यावर उद्या सकाळी 11 वाजता भेटायचे ठरले. लॉजमधून बाहेर पडताना सकाळी साताराचा अशोक जानी भेटला. त्यानेही पूर्वी इरसाल कार्टी हा सिनेमा काढला होता. उत्साही तरुण असल्याने मला तो मदत करायला नेहमी उत्सुक असे. पूर्वी अनेकदा तो माझ्याबरोबर मुंबईत इकडे तिकडे जाताना येत असे आणि मी परत निघालो तर दादर TTपर्यंत माझी बॅग उचलून सोडायला येई. ज्येष्ठ असल्याचे अनेक फायदे असतात, त्यातलाच असा मिळणारा आदर हा सुद्धा एक महत्त्वाचा लाभ असतो. सुरीकडे जाऊ व मग तसेच प्लाझाला शुभारंभाला जाऊ म्हटल्यावर तो उत्साहाने तयार झाला. सिद्धिविनायक दर्शन घेऊन आम्ही सुरींच्या ऑफिसवर गेलो. केवळ सुरींचा लौकिक, ते व्यवहार करून पैसे लगेच देतात असा होता. पण त्याचबरोबर ॲग्रीमेंटमध्ये अनेक गोष्टीत निर्मात्यांना अडकून घेतात अशी चर्चा होती. मला ही चर्चा माहीत नव्हती. फक्त पहिलाच लौकिक ज्ञात होता. त्यांचं ऑफिस दादर पूर्व स्टेशनच्या जवळ होते. आमची बोलणी झाली. अजून रिस्पॉन्स करायचा वगैरे त्यांनी सांगितल्यावर मी सुद्धा तो जबरदस्त आला तर मग रॉयल्टीची रक्कमही वाढेल असा मुद्दा मांडला. शेवटी अच्छा फिर हम ब्लाइंड में ही सौदा करेंगे असं म्हणत त्यांनी योग्य ती रॉयल्टी सांगितली. मी मान्यता दिल्यावर दुपारी तुम्ही या, तोपर्यंत ॲग्रीमेंट तयार करून ठेवतो, सहाय्य करू, पैसे तेव्हा देतो असे त्याने सांगितले. ते मान्य करून आम्ही बाहेर पडलो. टॅक्सीतून प्लाझाकडे जाताना अशोक जानी म्हणाला, साहेब आत्ता रिलीज आहे, म्हणजे कसा रिस्पॉन्स येईल या काळजीने धडधड होत असेल ना. मी म्हटलं, अरे असे अशोक, त्यातून मी पुरीच बाहेर पडलो आहे. आज मी तिला कोणाचे एक पैसा देणे नाही. त्यामुळे पिक्चर फ्लॉप झाला तरी डगमगायचे कारण नाही. त्यामुळे धडधड धगधग वगैरे काही नाही. तू पाहिजे तर माझ्या नाडीचे ठोके बघ असं म्हणून मी त्याच्यापुढे हात केला. त्यानेही गंभीरपणे नाडी पाहिजे म्हणाला,
खरंच साहेब तुम्हाला मानायला पाहिजे. प्लाझापाशी आम्ही टॅक्सीवर उतरलो तर चांगली गर्दी दिसत नाही. आज जाऊन वैद्य साहेब, विसू, दाभोलकर, सुबल आले होते, त्यांना भेटलो. तेही गर्दी बघून खुश होते. एवढ्यात शरद वर्तक आले. त्यांच्याबरोबर तेव्हाचे सांस्कृतिक सचिव गोविंद स्वरूपी होते. त्यांनी अनुदानाच्या बाबतीत आम्हाला खूप सहकार्य केले होते. त्यांना निमंत्रण दिलं ते येतो म्हणाले होते, पण ते येतील ही आम्हालाच खात्री नव्हती. पण ते आवर्जून आल्यावर आम्ही त्यांचे स्वागत केले. एव्हाना बुकिंग ऑफिसमधून पिक्चर हाऊसफुल झाल्याचा निरोप आला. अशोक जानीला राहावे ना, त्याने समोर जाऊन मोठा हार आणला आणि मला, चला साहेब, त्या हाऊसफुलच्या पाठीला हार घाला. प्लाझा थिएटरच्या दारातच कंपाऊंड वॉलच्या वर तो बोर्ड विराजमान झाला होता हाऊसफुलचा. अशोकला म्हटलं, माझ्यावेळी तूच हार घाल. अशोक पटकन त्या भिंतीवर चढला आणि त्यांनी हार घातला आणि खाली उतरून म्हणाला, साहेब, सातारचं नाव आज तुम्ही मुंबईत काढलं. सिनेमा सुरू झाल्यावर लोकांची हसाची दात सतत चालू होती. त्या प्रेक्षकापैकी कोणी ओळखीचे नव्हते आणि सर्वजण खिशातले पैसे खर्च करून आले होते. त्यांची ती दात फार मोलाची होती. मध्यंतरात गोविंद स्वरूपनी भेटून कौतुक केले व मी त्यांना चहा वगैरे विचारल्यावर त्यांनीच स्वतःच्या पैशाने चहा व वडा घेऊन मलाच ते घ्यायला लावले. गोविंद स्वरूप यांच्याबद्दल नंतर अनेक आरोप झाले. त्यात काय तथ्यावश मला माहीत नाही, पण 17 वर्षापूर्वीचं त्यांचं ते सहजपणाचे वागणे मात्र माझ्या अजून स्मरणात आहे. ध्रुपद, नितीन, वैद्य आम्ही सर्वजण खुशीत होतो. पहिल्या चित्रपटाचा शुभारंभ साताऱ्यात, दुसऱ्याचा पुण्यात, तर तिसऱ्या चित्रपटाने मुंबईतच हाऊसफुलने शुभारंभ केला. ही बाब आनंद देणारीच होती. साताऱ्यात शुभारंभासाठी प्रशांत व विजय दोघेही आवर्जून आले होते. जय विजय थिएटरमध्येही आठवडा मॅनेजरनी उत्साहाने सजावट केली होती. 3चा खेळ हाऊसफुल होताच 6चा शो निमंत्रणामुळे पूर्ण भरला होता. प्रशांत दामले, विजय चव्हाण, वैद्यसाहेब आणि सुबल सरकार या सर्वांचे मी सत्कार केले. त्या प्रत्येकाने मोजक्या शब्दात कौशिक चित्राच्या परंपरेचे कौतुक केले. प्रेक्षकांच्या आग्रहामुळे प्रशांतने ब्रह्मचारी नाटकातील तर विजयने मोरूच्या मावशीतील एक गाणे म्हटले. टांग टिंग टिंग आहे मोरूच्या मावशीला गाणं विजयी म्हटलं आणि हे गाणे दोघांनी म्हटल्यावर प्रेक्षकांनी थिएटर डोक्यावर घेतले. पुढचे 3 आठवडे प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद त्या सिनेमाला चालू होता. पुण्यात डेक्कन टॉकीजला गर्दी झाली, पण हाऊसफुल गर्दी नव्हती. शिवराज गोडले आले होते, त्यांना तो आवडला, पण तरीही लक्ष अशोक नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ते असते तर आणखी गंमत आली असते असे त्यांचे मत होते. पुण्यातील प्रसिद्धी बाळासाहेब सरपोतदार व त्यांचे सहाय्यक बारभाई बघत होते. त्यांनीच मोजक्या लोकांसाठी, अर्थात माझ्या खर्चाने, हॉटेल परला रात्री पेस पार्टीची व्यवस्था केली होती. पुण्यातील जाणकार पत्रकारांनी यात फार दर्जेदार काही नाही, पण लोकांना आवडण्याजोगे खूप आहे, त्यामुळे भरपूर चालेल असे मत व्यक्त केले. दर्जेदार काही नाही, पण लोकांना आवडण्यासारखं आहे, त्यामुळे चालेल. ध्रुपदच्या कामाचा झपाटा व जनसंपर्क विलक्षण होता. कोल्हापुरात शाहू, सांगलीत आनंद अशी प्रत्येक गावातील उत्तम आणि मराठीचे वळण असलेले थिएटर्स त्यांनी मिळवून धुमाकूळ चालू ठेवला होता. तो सुपरहिट होत नव्हता, पण चांगली गर्दी खेचत होता. प्रत्येक ठिकाणी चांगला शेअर मिळून शिवाय चांगला करमणूक करसुद्धा गोळा होत होता. कोल्हापूरतील शुभारंभाला एन्कमंडसचे अपिले आयुक्त यादवसाहेब आवर्जून सहकुटुंब आले होते. महाराष्ट्रीय नसूनही ते सर्व विनोदाला दाद देत होते. चांगल्या विनोदाला भाषेचा अडचण येत नाही हेच खरे. त्यांनी शूटिंग पाहिले असल्याने प्रत्यक्ष चित्रपट पाहूनही त्यांनी माझे विशेष अभिनंदन केले. त्या गणेशोत्सवात दिल्लीकरांनी माझा मित्र कर्नल मोहन काकतीकरमुळे धुमाकूळ पाहिला आणि कौतुकी केले. समीक्षकांनी मात्र नशीबवान सारख्या दर्जेदार चित्रपटाच्या निर्मात्याने असा विनोदी सिनेमा काढावा याबद्दल खेदाचा सूर लावला होता. पण नशीबवानच्या निर्मितीमुळे आर्थिक नुकसान निर्मात्याने साचले होते याची त्यांना जाणीव होती आणि बालगोपालांची करमणूक असा धुमाकूळवर शिक्का मारणाऱ्या त्यांना धुमाकूळने दिलेल्या आर्थिक लाभाची कल्पना होती. पुरस्कारांनी पोट भरत नाही हे सत्य त्यांना कसे समजणार? जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे हेच खरं म्हणायचं. धुमाकूळच्या या बॉक्स ऑफिसवरील यशामुळे मलाही वाटायला लागले की हाच प्रयोग आता पुन्हा एकदा करायला हरकत नाही. त्याची बट्टी व कलाकारांची टीम उत्तम जमली होती. पुन्हा एकदा सिनेमाचं बाशिंग बांधायची ती पूर्वतयारी होती. खरं तर एकच सिनेमा करून मी थांबणार होतो. आता हा 3रा झाला आणि डोक्यात 4थ्याचे विचार चालू झाले. असं म्हणतात ना की एखाद्या गोष्टीची तुम्हाला सवय होऊन जाते.
असं काहीसं झालं होतं आणि मुख्यतः हे सहजपणे होत होतं माझ्या रोजच्या रुटीनमध्ये इन्कम टॅक्सचा काही फरक न पडता म्हणून कदाचित. पहिल्या दोन्ही सिनेमाच्या वेळी, आता पुढचा बंडलबादचं प्रकरण सुरू होतंय, पहिल्या दोन्ही सिनेमाच्या वेळी न आलेला वेगळाच अनुभव धुमाकूळ या तिसऱ्या सिनेमामुळे येत होता. तोपर्यंत मला कधी डेफिसिट तर कधी थोडासा शेअर मिळण्याची सवय होती. मात्र धुमाकूळ ज्या ज्या गावी लागत असे तेथील त्याचा मुक्काम संपताना थिएटरकडून त्याच्या हिशोबात स्टेटमेंट येईल त्याबरोबर घसघशीत रकमेचा शेअरचा ड्राफ्टसुद्धा असेल. त्या स्टेटमेंटला DCR म्हणजे डेली कलेक्शन रिपोर्ट म्हणतात. त्यात प्रत्येक दिवशी प्रत्येक शोला कोणत्या वर्गाची किती तिकिटे विकली गेली, त्याची किती रक्कम झाली असे. शुक्रवार ते गुरुवार हा प्रत्येक आठवडा संपल्यानंतर त्या आठवड्याचा एकत्रित तक्ता असे. त्यातून करमणूक कर, थिएटरचे आठवड्याचे भाडे व जाहिरात खर्च वजा करून जी रक्कम शिल्लक राहत असे ती म्हणजे निर्मात्याचा शेअर किंवा नफा म्हणायचा. त्या थिएटरमधील रन पूर्ण झाला की सर्व आठवड्यांचा मिळून एकत्रित स्टेटमेंट व सोबत त्या रकमेचा ड्राफ्ट असे, असा तो व्यवहार असे. द्रुपदने वितरणावर पूर्ण लक्ष ठेवल्यामुळे योग्य वेळी म्हणजे शेअर कमी होत गेल्यावर चित्रपटीतून काढणे व लगेच पुढच्या सेंटरला लावण्याची व्यवस्था करणे हे द्रुपदचं रुटीन अतिशय व्यवस्थित चालू होतं. त्या सर्व व्यवहारावर माझ्या वतीने नितीन दातार आणि कन्हैया नावंदर लक्ष ठेवून असत. त्यामुळे मला फारशी धावपळ करायला लागत नव्हती आणि सुखाने व उत्पन्न मिळत जात. नितीन दातार आणि कान्हा नावंदर हे दोघांनी खरं तर माझा हा सगळा बोजा हलका केला होता. एक गोष्ट मात्र खरी की धुमाकूळ सुपरहिट म्हणजे सतत हाऊसफुल झालेला सिनेमा नव्हता, पण हिटच्या जवळपास जाईल इतका उत्तम चालना मात्र निश्चित झाला होता. पुरस्कारांची आणि त्यामुळे प्रसिद्धी व कौतुक यांची हवा जशी डोक्यात जाते तशीच अशा उत्तम चालणाऱ्या चांगला शेअर देणाऱ्या चित्रपटाची हवा निर्मात्यांच्या डोक्यात जातेच. मीही याला अपवाद नव्हतो. दर्जेदार, समीक्षकांच्या गौरवाला पात्र होईल, पुरस्कारही मिळवेल अशा चित्रपटाऐवजी असा धुमाकूळसारखा सिनेमा काढणे बरे असे वाटू लागले होते. त्यामध्ये तोट्याची, थिएटर मिळण्याची काळजी नव्हती. उलट कलाकार खुश, थिएटरवाले खुश आणि मिळणाऱ्या उत्पन्नामुळे आपणही खुश असा तो मामला होता. एका बाजूला खूप विचार करून बारकाईने दर्जा राखत नशिबांसारखा चित्रपट काढायचा, पुरस्कार मिळवायचे पण तोट्याचेही धनी व्हायचे, आणि दुसऱ्या बाजूला कोणतीही गोष्ट गांभीर्याने अजिबात न घेता हसत खेळत धुमाकूळसारखा चित्रपट काढायचा. पुरस्कार म्हणजे अवॉर्ड्स विसरायची पण नफा म्हणजे रिवॉर्ड्स मिळवायची असा तो मामला होता. त्या द्वंद्वात एरवी सृजनशील अभिरुची बाळगणारा माझ्यासारखा निर्माताही या दुसऱ्या सोप्या आणि लाभदायक पर्यायाकडे वळू लागला तर ते स्वाभाविक म्हणायला हवे. त्यामुळे आता हा सूर गवसला आहेच तर त्या झपाट्याने तसा दुसरा हलका फुलका सिनेमा काढावा असा विचार माझ्या मनात पक्का होत गेला आणि बंडलबादची वाटचाल सुरू झाली. ती वाटचाल पुढच्या भागात.